उद्या आहे 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन। जर तुम्हाला या दिवशी काहीतरी गोड बनवायची इच्छा असेल तर ही वडी जरूर ट्राय करा। 3 रंगांमध्ये म्हणजेच तिरंगी वडी आज आपण बनवतोय। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। अतिशय सोपी अशी रेसिपी आहे। ही वडी बनवण्यासाठी इथे कढईमध्ये मी घेतलंय 2 चमचे साजूक तूप। तूप वितळल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 मोठी वाटी भरून किंवा मग जो मेजरिंग कप असतो तो 1 कप भरेल एवढा ओल्या नारळाचा चव। इथे मी हे जे नारळ होतं ते एक अख्खं जे नारळ असतं ते घेतलंय। ते फोडल्यानंतर त्याचा जो काळा भाग असतो तो मी काढून टाकलाय आणि बाकीचं नारळ हे किसून घेतलंय। तुम्हाला हवं तर तुम्ही हे नारळ खोवूनही घेऊ शकतात। आता 2-3 मिनिटं हा किस परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायची आहे दुधावरची साय किंवा मग तुमच्याकडे जर क्रीम अवेलेबल असेल तर तुम्ही त्याचा वापरही करू शकतात। मी इथे साधारण पाव कप साय घेतली आहे आणि त्यासोबतच 1 कप घेतलंय दूध। ही दूध आणि साय हे रूम टेम्परेचरवरचे आहेत। थंड वापरू नका, गरम असेल तर चालेल। आता हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे। जोपर्यंत हे दूध पूर्णपणे आटत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे। हाय फ्लेमवरती शिजवत असताना आपल्याला हे एकसारखं ढवळत राहायचं आहे जेणेकरून हे कढईला लागायला नको। आणि ही रेसिपी बनवताना शक्यतोवर जाड बुडाची कढईचा वापर करा। आता याच्यात मी पाऊण वाटी साखर टाकून घेतली आहे। साखर आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो। आम्ही थोडं जास्त गोड खातो त्यामुळे इथे मी पाऊण वाटी साखरेचा वापर केला आहे। साखर टाकल्यानंतर पुन्हा हे चांगलं एकजीव करून घ्यायचं। आता आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे। तर हे पूर्णपणे घट्ट होईल इथपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। हाय फ्लेमवरती शिजवलं तर लवकर होईल, मध्यम गॅसवरती शिजवलं तर थोडासा वेळ लागेल, पण मग कढईला लागण्याची भीती नसेल। तर इथे मी हाय फ्लेमवरतीच हे छान शिजवून घेते। साधारण 10-12 मिनिटानंतर नारळ आणि दुधाचं जे टेक्स्चर होतं ते पहा अशा पद्धतीने झालं आहे। तरी अजून याच्यात बऱ्यापैकी पाणी शिल्लक आहे, ते सगळं निघायला पाहिजे आणि हे कोरडं व्हायला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। पुन्हा 5-6 मिनिटं हे मध्यम गॅसवरती शिजवलं, सतत ढवळत राहिलं आणि त्यानंतर हे पहा अशा पद्धतीने हे अगदी कोरडं झालं आहे। आता गॅस बंद करू आणि हे मिश्रण बाजूला काढून घेऊ। आता मिश्रण थोडंसं थंड होऊ द्यायचं। हे मिश्रण थंड झाल्यानंतर याचे 3 समान भाग करायचे। त्यातले 2 भाग मी वेगवेगळ्या वाटीमध्ये काढून घेतलेत। आता यातल्या एका भागामध्ये मी ऑरेंज फूड कलर टाकून घेते आणि दुसऱ्या भागामध्ये आपल्याला हिरवा रंग टाकून घ्यायचा आहे। म्हणजे फूड कलर टाकायचे, जो खाण्याचा रंग असतो ना त्याचाच वापर करायचा आणि अगदी किंचितसा टाकायचा, खूप जास्त टाकायचा नाही। जर तुम्हाला ही तिरंगी बर्फी बनवायची असेल तरच या रंगाचा वापर करायचा, नाहीतर मी सजेस्ट करेल की आपली जी प्लेन नारळाची वडी असते तिचाच वापर करा, म्हणजे तीच खा। तर आता ह्याच्यामध्ये जो ऑरेंज कलर असतो, जो केशरी रंग असतो तो टाकून घेतला, त्यासोबत हिरवा रंग टाकून घेतला आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं। आता इथे आपल्याकडे 3 रंग तयार झालेत। आता याची वडी थापून घ्यायची आहे। त्यासाठी एक ताट घेतलं, याला तूप लावून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे जर बटर पेपर असेल ना तर बटर पेपर तुम्ही इथे ठेवू शकतात। सगळ्यात आधी तर हिरव्या रंगाचं जे मिश्रण होतं ते ह्या ताटामध्ये थापून घेतलं। छान असा पातळ थर थापायचा आणि शक्य असेल तर एखादा ट्रे जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही त्याच्यात हा थापू शकतात, म्हणजे अगदी एकसारख्या आकारात हा थापला जाईल। माझ्याकडे ट्रे अवेलेबल नव्हता म्हणून मी इथे ताटाचा वापर केला आहे। त्यानंतर जे आपण पांढरं मिश्रण काढून ठेवलेलं होतं ते यामध्ये टाकलं आणि पांढरं मिश्रणसुद्धा छान थापून घेतलं। आणि आता ह्याच्यावरती आपण जे नारंगी रंगाचं म्हणा किंवा मग केशरी रंगाचं जे मिश्रण आहे ते थापून घ्यायचं आहे। इथे ही जी आपली वडी आहे ही छान मस्त अशी थापली गेलेली आहे। तुम्ही बघू शकताय 3 रंगांमध्ये अतिशय सुंदर अशी दिसते। पण आता ही अजून लगेच आपल्याला कापायची नाही आहे, तर ही वडी आपल्याला सेट होण्यासाठी ठेवायची। फ्रीजमध्ये ठेवली तर साधारण 15-20 मिनटं ठेवा आणि जर बाहेर ठेवली असेल तर 1-1.5 तास ठेवा। तर साधारण 1 ते 1.5 तासानंतर ही जी वडी आहे ते अतिशय व्यवस्थितपणे सेट झालेली आहे। आता ही आपण कट करून घेऊ। तर ही वडी कट करण्यासाठी हे पहा अशा पद्धतीने मी थोड्याशा मोठ्या वड्या कट करते। तुम्हाला हवं तर तुम्ही छोट्या छोट्या वड्याही कट करू शकतात। आणि आता जरी ही थोडीशी ओलसर दिसत असली तरी अजून थोड्या वेळानंतर ही व्यवस्थित सेट होते। तर त्यामुळे अगदीच काढायची घाई करायची नाही। ही वडी कट केल्यानंतर सुद्धा
एकदा ट्राय करायचं, जर ती व्यवस्थित निघत असेल तरच काढायची, नाहीतर मग पुन्हा ती थोडा वेळ सेट होऊ द्यायची. तर इथे ह्या ज्या तिरंगी वड्या आहेत या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.